रेसिपी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला डाळ कांदा कसं बनवायचं ते सांगणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य 5 मध्यम आकाराचे कांदे, 1 वाटी चण्याची डाळ, 1 किंवा 2 बारीक केलेले टोमॅटो, लसण जिरं अद्रक याची पेस्ट, खाकस आणि खोबरं। त्यानंतर फोडणीसाठी लागणारं तेल, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, शेवटी टाकण्यासाठी मसाला आणि फोडणी देण्यासाठी 1 लवंग, मोहरी आणि तमालपत्र। खोबरं आणि खसखस आपण लाल करून घ्यायचे। कांदे होते त्याला असे चौकोनी आकारात कापून घेतलेले आहे। कांदे शिजवताना एक आपल्याला दक्षता घ्यायची आहे तर ते जळू नाही द्यायचे। तर असं गुलाबी रंगाचा झालेला आहे। डाळ कांदा बनवण्यासाठी आपण अर्धा वाटी तेल, कारण बरंचसं तेल आपल्या कांद्यामध्ये आहे त्याच्यामुळं जास्त नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर मोहरी, लवंग, तमालपत्र, खाकस आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते यात आपण घालणार आहोत। त्याला छान आपण गुलाबी रंगाचं होतपर्यंत परतून घेणार। आपण हे यातच थोडीशी चिमूटभर साखर घालणार आहोत। त्यात तिखट, हळद, मीठ, धने पावडर, मसाला आपण नंतर घालणार तेलात घालून घेणार। मसाला तयार झालेला आहे। पती चण्याची डाळ धुवून घेतलेली आहे, डाळ घालणार। त्यानंतर आपण हा जो गुलाबी रंगावरती कांदा शिजवून घेतलेला आहे तो घालणार आहोत, एकत्र करून घेणार आहोत। पाच मिनिट वाफ आल्यानंतर आपण यात गरम पाणी केलेलं आहे 1 ते 1.5 वाटी ते घालणार आहोत। त्यामुळे आपण जी डाळ भिजवून ठेवलेली आहे ती शिजण्यासाठी मदत होईल। कांद्यामध्येच आणि एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला ही डाळ आता शिजू द्यायची आहे। प्लेट ठेवणार आहोत आणि त्यात आपण पाणी ठेवणार आहोत, म्हणजे ह्या वाफेने आपला डाळ कांदा शिजतो। आपला डाळ कांदा तयार झालेला आहे।